हाय हॅलो नमस्कार. मी नूतन आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर आज आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस होता. सकाळपासून थोडं वेगळं फिलिंग होतं, आनंदही आणि थोडंसं परतीचं दुःखही. हॉटेलमधून निघण्याआधी आम्ही सगळ्यांनी तेथे छान नाश्ता करून घेतला. बटाट्याचे पराठे, इडली, सांबर असा भरपूर नाश्ता होता आणि तो आम्हाला आवडीनुसार आम्ही करून घेतला. मी तर ब्रेड चहासुद्धा घेतला. खरंच प्रवासाला निघण्याच्या आधी पोटभर खाल्लं की प्रवास छान होतो. मुलांनाही खूप मजेत आणि पोटभर खाऊन घेतलं. त्यानंतर आम्ही आमचं सगळं सामान आवरायला सुरुवात केली. बॅग पॅक केल्या, फ्रीजमधलं काही वस्तू वापरल्या की नाही ते चेक करून घेतलं. मुलांना तर रूममधली चावी काढून मस्त असं लाईट चालू बंद करायची तर खूप मजाच वाटत होती. त्यांची ही छोटी मस्ती अजूनही तशीच चालू होती. सगळं आवरून झाल्यावर आम्ही हॉटेलला शेवटचा बाय बाय केला आणि परतीच्या प्रवासाला निघालो. आधीच ठरलं होतं की सोलापूरहून निघताना आपण पंढरपूरला जाऊन दर्शन घेऊया आणि तिथून पुढे नाशिकला जाऊ. पंढरपूरला पोचल्यानंतर आम्हाला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घ्यायचं होतं, पण तिथे खूप मोठी रांग होती. साधारण 5 तास लागणार होते. त्यामुळे आम्ही फक्त मुखदर्शन घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आम्ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घ्यायला गेलो. आम्हाला दगडाची मूर्ती घ्यायची होती, पण ती खूप महाग होती. छोटीशी मूर्ती 2,500 रुपयाला. मग आम्ही छोटी साधी मूर्ती घेतली. काही तुळशीची माळ घेतली आणि छोटा मोठा सामानही घेतला. थोडा बाजार करून आम्ही तिथून निघालो आणि पुढे आम्हाला जायचं होतं करमाड मार्गाने नाशिकला. तर रस्त्यातच करमाड हे गाव लागत असतं. करमाड गाव कुठलं तर सैराट पिक्चरची शूटिंग झालेली ते गाव, म्हणून आम्ही तिथे थांबायचं ठरवलं. त्या ठिकाणी गेल्यावर प्रवेशद्वार, तिथली विहीर शूटिंगची, मंदिर सगळं काही खूप छान पाहिलं. जिथे शूटिंग झाले होते ते सगळे स्पॉट पाहताना आता मी तुमच्यासाठी पूर्ण व्हिडिओ दाखवत आहे. मंदिर वगैरे सगळं काही. आणि त्यानंतर आम्हाला पुन्हा प्रवासाला सुरुवात करायची होती. संध्याकाळ होत आली होती आणि आम्हाला रात्री 9 वाजेपर्यंत पोचायचं होतं. रस्त्यात आम्ही उसाचा रस घेतला आणि ताजं झाडावरून तोडलेलं नारळ पाणी प्यालो. खरंच खूप फ्रेश वाटलं. अशा प्रकारे आमचा शेवटचा दिवस खूप सुंदर आणि आठवणीत राहणारा गेला. आता इथेच थांबते. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.